नमस्कार, मी अंगारकी पवार अंगारकी आर्ट्स अँड क्राफ्टमध्ये आपलं स्वागत करत आहे। मी आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप छान अशा आयडिया घेऊन आलेल्या आहे। OHP शीटपासून आणि ओरिजिनल रांगोळी वापरून मार्केटमध्ये रेडीमेड ते वस्तू भेटते, पण आपल्या घरात आपल्या हाताने आणि ते पण ओरिजिनल रांगोळीने लक्ष्मीचे पावले बनवणार आहात। लक्ष्मीच्या ह्या OHP शीटवर आपण लक्ष्मीचे पावले बनवणार आणि लक्ष्मीला प्रिय हळदी कुंकू आहे। त्याच्यासाठी आपण रेड आणि येलो कलर वापरून या OHP शीटवर लक्ष्मीचे पावले बनवणार आहोत। तर चला बघूया आपण लक्ष्मीची पावले मी कशी बनवते। दार उघडताच लक्ष्मीची पावले दिसणे समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि ते समृद्धीचे पहिले पाऊल आपल्या घरी असं जर असेल तर किती छान वाटेल बघा। आपल्याला ही कल्पनाच किती छान आहे। सणासुदीला असो, कोणताही काल असो, गणपती असो, आता येणारी दिवाळी असो, दसरा असो, कोणताही सण असो, दारासमोर किंवा चौरंग्यासमोर लक्ष्मीची पावले ठेवणे शुभ मानले जाते आणि ते समृद्धीसाठी गरजेचे असते। त्यासाठी आपण ही लक्ष्मीची पावले बनवत आहोत। बघा, ही लक्ष्मीची पावले मी OHP शीटवर ट्रेस करून घेत आहे। अशा प्रकारे ती ट्रेस करून घेत आहे। ह्या मार्कर पेन आहे ना, जो कॅमलिनचा मार्कर पेन आहे ना, तो अगदी सॉफ्ट आहे। अगदी तो OHP शीटवर अगदी सरळतेने लिहिलं जातं। थोडंसं प्रेस केलं ना की ते OHP शीटवर अगदी हलक्या हाताने मस्तपैकी ट्रेस होऊन जाते। तशा प्रकारे मी ही ट्रेस करून घेतलेली आहेत। बघा, ही लक्ष्मीची पावले ट्रेस करून घेतलेली आहेत आणि मग ते आपल्याला जसे हवे तसे आपण कट करून घेऊ शकतो, त्या शेपनुसार व्यवस्थितरित्या। प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरी समृद्धी सुख असावंच। त्याच्यासाठी आपण लक्ष्मीच्या पावलांची दिवाळीला वगैरे म्हणाल, दिवाळीला लक्ष्मीच्या पावलांची तो खूप मोठ्या प्रमाणात पूजा केली जाते। लक्ष्मीची पावलं आपण सगळेजण उंबारट्यावर म्हणा, दरवाजा म्हणा, आपण लावतच असतो। त्याच्यासाठी मी ही रांगोळी घेऊन आलेले आहे। आपण अशी रांगोळी रेडी करून ठेवली ना की आपण येणाऱ्या सणाला दरवाजामध्ये असो किंवा सगळीकडे उंबरठ्यावर वगैरे आपण असे लक्ष्मीची पावले लावू शकतो। आता बघा, आता दिवाळी येत आहे, नवरात्री येत आहे, तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ट्रेंडिंगला आता रांगोळ्या चालू आहे ट्रेंडिंगच्या। तर ह्या ट्रेंडिंगच्या रांगोळ्या तुम्ही बनवून आपले स्किल दाखवू शकता। आपण घर बसण्या ह्या रेडीमेड रांगोळ्याचा बिझनेसही करू शकतो। तुम्ही बघतच असाल की आता रांगोळ्यांचा बिझनेस खूप लोक करतात। रेडीमेड रांगोळ्या, रेडीमेड मॅट, असे खूप सारे बिझनेस चालू आहेत। तर आपणही अशा रेडीमेड रांगोळ्या बनवून स्वतःच्या मेहनतीने बनवून रेडीमेड रांगोळीचा बिझनेस सुद्धा करू शकतो। त्याच्यासाठी मी खूप सारे रेडीमेड रांगोळीचे व्हिडिओ बनवलेले आहेत। रेडीमेड रांगोळीचे पॅचेस कसे बनवायचे आहेत ते पण दाखवलेले आहेत। अशा खूप सारे व्हिडिओ मी टाकलेले आहेत। तर तुम्हाला ह्या रेडीमेड रांगोळीच्या आयडिया कशा वाटतात, तुम्हाला ही लक्ष्मीची पावले आवडली का, ते मला नक्की कमेंट करून सांगा। आणि माझ्या ह्या रेडीमेड रांगोळीच्या आयडिया तुम्हाला कशी वाटते तेही मला कमेंट करून सांगा। आता बघा, हे लक्ष्मीच्या पावलांना आपण डबल लेयर देणार आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित दिसले पाहिजेत। अशा प्रकारे मी डबल लेयर देऊन घेत आहे। तुम्हाला माझे हे रेडीमेड रांगोळीचे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा। म्हणजे तुमच्या चांगल्या कमेंटनी आणखीन मला प्रोत्साहन मिळतं रांगोळ्या बनवण्याचे। त्याच्यासाठी मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माझे हे व्हिडिओ कसे वाटतात ते। आता बघा, जी रांगोळी स्प्रेड करताना आजूबाजूला जी रांगोळी लागलेली होती फिंगरच्या इथे, ते मी ब्रशच्या बॅक साईडने ती व्यवस्थित करून घेत आहे। एक्स्ट्राची रांगोळी काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे ते लक्ष्मीची पावले बघा छान अशी तयार झालेली आहेत। हीच लक्ष्मीची पावले बघा अशी आपण उंबरठ्यावर लावू शकतो किंवा फ्लोअरवर सुद्धा लावू शकतो। जसे की गौरी येताना लक्ष्मीची पावले सगळ्या घरामध्ये लावली जातात एक एक करून। तर तुम्ही अशी लक्ष्मीची पावले बनवून सगळ्या घरामध्ये सुद्धा लावू शकता, पूजेला वगैरे असं लावू शकता। बघा, दिसतायत ना छान अशी लक्ष्मीची पावले। तर तुम्ही असे तयार करू शकता। आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। थँक्यू फॉर वॉचिंग।